नमस्कार फ्रेंड्स. आपल्या घराच्या अंगणात, शेतात किंवा अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे आढळणारं कडुलिंबाचं झाड म्हणजे खरं तर निसर्गाचं हॉस्पिटलच म्हणावं लागेल. आयुर्वेदामध्ये देखील या झाडाला सर्व रोग निवारिणी असं म्हटलं जातं. आपल्याला माहीत आहे का, कडुलिंब कडू चवीचा असला तरी आरोग्यासाठी मात्र अमृतासारखा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडुलिंबाच्या याच थक्क करणाऱ्या फायद्यांविषयी बोलणार आहोत. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात. या दिवशी आपण गुढी उभारताना साखर माळ व फुलांसोबत कडुलिंबाची डहाळी आवर्जून बांधतो आणि त्याच बरोबरीने प्रसाद म्हणूनही गुळासोबत कडुलिंबाची पाने खातो. हे समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. निंब, लिंब, कडुलिंब किंवा बाळंत लिंब अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या कडुलिंबाचे झाड सगळ्या दृष्टीने औषधी आहे. कडुलिंबाचे फायदे: रक्तशुद्धीकरण आणि प्रतिकारशक्ती. कडुलिंब हे उत्तम ब्लड प्युरिफायर म्हणून काम करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची 2-3 कोवळी पाने चावून खाल्ल्याने रक्तातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि वारंवार होणारे आजार, ताप किंवा इन्फेक्शन पासून बचाव होतो. त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय. जर तुम्हाला पिंपल्स किंवा त्वचेच्या इतर समस्या असतील तर कडुलिंब हा सर्वोत्तम पर्याय आहे. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पिंपल्स कमी होतात. एवढेच नाही, जर अंगाला खाज येत असेल किंवा रॅशेस उठले असतील तर कडुलिंबाची पाने टाकून उकळलेल्या पाण्याने आंघोळ करा. तुम्हाला लगेच आराम मिळेल. केसांचे आरोग्य. कोंडा म्हणजेच डॅन्ड्रफ घालवण्यासाठी कडुलिंब खूप प्रभावी आहे. कडुलिंबाचे पाणी केसांना लावल्यास स्काल्प स्वच्छ राहतो आणि केसांची मुळे मजबूत होतात. उवा किंवा जवा व डोक्यातील खाज कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर नक्की करून पहा. दातांचे आणि हिरड्यांचे रक्षण. पूर्वीच्या काळी लोक कडुलिंबाच्या काडीचा दात घासण्यासाठी वापर करत असत. यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे थांबते आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. तसेच मूळव्याध व पोटातील कृमींवरही हे उपयोगी ठरते. म्हणून तर आजही अनेक आयुर्वेदिक टूथपेस्टमध्ये कडुलिंबाचा वापर केलेला आढळून येतो. मधुमेह. कडुलिंबाचा रस किंवा पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. फॅट लॉस. कडुलिंबाचा रस रोज सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. उष्णता कमी करते. कडुलिंबाचा रस शीतलता प्रदान करतो, म्हणून विशेषतः उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख राहते. धान्याचा किडींपासून बचाव. वर्षभर टिकवण्यासाठी धान्यांच्या कोठीमध्ये कडुलिंबाची पाने ठेवल्यास त्याला कीड किंवा अळई लागत नाही. आयुर्वेदानुसार तर जंतुनाशक, सापाच्या विषावर, गरमीवर, रक्तदोषहारक, विषम ज्वरावर अशा विविध आजारांसाठी कडुलिंब रामबाण उपाय म्हणून वापरला जातो. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक ठरू शकतो. म्हणूनच कडुलिंबाचा रस किंवा पाने जास्त प्रमाणात घेऊ नका. विशेषतः गरोदर महिलांनी किंवा लहान मुलांनी कडुलिंबाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. बघितलं फ्रेंड्स, सहजरित्या आढळणारा हा बहुगुणी कडुलिंब आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आरोग्यपूर्ण नवनवीन माहितींसाठी रानवाराला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा. नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा भेटूच. मी प्रणिता सुभाष. रानवारा या माझ्या आरोग्यदायी सदरामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. रानवारा या मराठी चॅनल मार्फत मी दैनंदिन वापरातील भाजीपाला, फळं, फुलं यांच्याबरोबरच रानावनातील दुर्मिळ औषधी प्रजातींविषयी अभ्यासपूर्ण माहिती घेण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी मला आपली साथ हवी आहे.
निसर्गाशी असलेले आपले ऋणानुबंध जोपासण्यासाठी व फुलवण्यासाठी आजच रानवाराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.